परिपूर्ण सत्यता। नमस्कार, मावळ सत्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्यभर फिरत आहेत। गुलाबी थीम असलेल्या जनसन्मान यात्रेचं ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातंय। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यात आलेल्या जनसन्मान यात्रेला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत। या सगळ्या महिलांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्याची जनसन्मान यात्रा ही मोठ्या उत्साहात पार पडली। तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणामध्ये जाहीर सभा देखील झाली। ह्या सगळ्या जनसन्मान यात्रेची प्रतिकृती गोडुंबरेच्या किशोर सावंत या तरुणाने रेखाटली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांचे फॅन असलेल्या किशोर सावंत यांनी यंदाच्या गणेशोत्सवात ही प्रतिकृती रेखाटली। पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून थोर समाजसुधारक नथुभाऊ भेगडे शाळेकडे जाणाऱ्या ह्या जनसन्मान यात्रेच्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासकीय इमारत वडगाव ही दाखवली आणि पोलीस स्टेशन तळेगाव दाभाडे हे देखील दाखवले। त्यानंतर प्रवेशद्वारात श्रीमंत सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार इथपासून ही जनसन्मान यात्रा पुढे आली। ती पुढे टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी दादा सगळ्यांचे स्वागत सन्मान स्वीकारत पुढे आले होते। अशीच ही यात्रा दाखवण्यात आली आहे। पुढे ठिकठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं स्वागत कमानी उभारल्या होत्या। त्या स्वागत कमानींचा देखील या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळते। आणि ज्या बैलगाडीतनं नामदार अजितदादा पवार आले होते ती बैलगाडी देखील आपल्याला इथं पाहायला मिळते। ठिकठिकाणी कटआउट्स लावले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कटआउट्स देखील त्या जनसन्मान यात्रेत लावले होते। आणि याच जनसन्मान यात्रेमध्ये आपल्याला हे सगळे चित्र पाहायला मिळतं। याशिवाय वेगवेगळ्या फुलांची उधळण करण्यात आली होती। ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। जेसीबीतनं नामदार अजितदादा पवार यांच्यावरती पुष्पवृष्टी केली होती, ते देखील जेसीबी दाखवण्यात आलेले आहे। याशिवाय सभास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके, शंकरराव शेळके, अन्य मान्यवरांच्या मान्य बापूसाहेब भेगडे या अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नामदार अजितदादा पवार यांचा बैल गाड्यांचा प्रतिकृती देण्यात आली होती आणि दादांचा सन्मान केला होता। ते देखील थीम या सगळ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्याचं जेव्हा एखाद्या नेत्यावरती मर्जी असते, कार्यकर्त्याचं मन असतं, तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या घरावर देखील आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं। आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यामध्ये गेल्या काही 4-4.5 वर्षामध्ये जी काही विकास कामं केली ती विकास कामं देखील आपल्याला पाहायला मिळते। शासकीय आश्रमशाळा वडेश्वरची, जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे, तळेगावचं प्रशासकीय इमारत आहे, वडगावची प्रशासकीय इमारत आहे, वडगावचं पोलीस स्टेशन आहे, नियोजित क्रीडा संकुल आहे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेची देखील इमारत, असे वेगवेगळे पोस्टर्स देखील या सगळ्या आजच्या ह्या सगळ्या या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। कहो दिल से सुनील अन्ना फिरसे ही देखील जे आमदार सुनील शेळके यांची सध्याची जी टॅगलाईन आहे त्यांच्या सगळ्या समर्थकांकडून मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी टॅगलाईन देखील आज या सगळ्या देखाव्यामध्ये पाहायला मिळते। जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महिलांच्या वतीने देखील आमदार सुनील शेळके असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांना राख्या बांधण्यात आल्या होत्या आणि त्या राख्यांचं देखील ह्या सगळ्या आजच्या या प्रतिकृतीमध्ये त्याचे वेगवेगळे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात। ठिकठिकाणी बॅनर्स देखील लावलेले दिसत आहेत। आमदार सुनील शेळके यांचं इमोशनल झालेलं भाषण, भावनिक भाषण, तो क्षण देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी टिपला। आपल्याला पाहतं की आमदार सुनील शेळके सगळ्या महिलांना या निमित्तानं मार्गदर्शन करतायत, सगळ्या महिलांनाही सगळे सांगतायत आणि त्यावेळेचा एक भावनिक क्षण इथं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या क्षण आमदार सुनील शेळके यांच्या डोळ्याचे अश्रू हे देखील पाहायला मिळत होते आणि तो क्षण देखील ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी टिपलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांची मर्जी जेव्हा एखाद्या नेत्यावरती बसते तेव्हा कार्यकर्ता अगदी तो हृदयात त्या नेत्याला साठवतो आणि अशाच प्रकारची एक वेगळी थीम किशोर सावंत या तरुणाने गणेश उत्सवाच्या निमित्तानं साकारलेली आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार, मी किशोर सावंत गोडुंबरे गावचा रहिवासी असून मागील महिन्यामध्ये अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा आमच्या मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे येथे आले आणि दादांची जी यात्रा आहे ती मावळमध्ये महिलांनी प्रचंड प्रतिसाद या यात्रेला दिला। ती यात्रा बघून
अजितदादा पवार आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रेमापोटी मी त्याच दिवशी ठरवलं की गणपतीला काहीतरी आपण हा देखावा सादर करायचा आणि त्याच पद्धतीने मी त्याची प्रतिकृती या ठिकाणी दाखवलेली आहे। नुकतंच काही दिवसांपूर्वी गणरायाचं या ठिकाणी आपलं आगमन झालेलं आहे। त्या संदर्भात आपले गोडुंबरे गावचे युवा नेते किशोरभाऊ सावंत यांनी आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावरती जे काही त्यांचं प्रेम आहे ते प्रेम या गणरायाच्या शेजारी आपल्या डेकोरेशनमार्फत त्यांनी मांडलेलं आहे। आणि बघायला गेलं तर जनसन्मान यात्रा या कार्यक्रमाचा जो काही हा कार्यक्रम ज्या प्रकारे आनंदाने भरवला त्या प्रकारे या देखाव्यात त्यांनी मांडण्याचा योग्य असा प्रयत्न केलेला आहे। संतोष सावंत, मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे गोडुंबरे गावामधून। तर आत्ता जे योजना राबवली होती लाडकी माझी बहीण लाडकी योजना, ह्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून मलाही पैसे भेटले, मलाही त्याचा लाभ झाला। मंत्री अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रा लाडकी बहीण योजनेचा खूप महिलांसाठी चांगली योजना राबवली। महिलांसाठी खूप महिलांना खूप आनंद झाला आणि या तळेगावमध्ये अजितदादा पवार हे आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये सुनील अण्णा शेळके यांनी पण खूप कार्यक्रम मस्त राबवला। संपूर्ण महिलांना खूप आनंद झाला। गोडुंबरे गावामध्ये आमच्या गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष किशोर सावंत यांनी गणपतीचं डेकोरेशन केलं आहे। त्या डेकोरेशनमध्ये आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या राज्यभर महायुती सरकारच्या मार्फत जी लाडकी बहीण योजना जनसामान्य यात्रा जी संपन्न केली, त्या लाडक्या बहिणी स्वाभिमानाची यात्रा जी संपन्न केली, या संपन्न यात्रेचा हा देखावा या ठिकाणी सन्माननीय किशोर सावंत यांनी साजरा केला असताना या ठिकाणी राज्यातल्या जे गोरगरीब महिला असतील त्यांना न्याय देण्याचं काम दादांनी केलं आहे। त्या बंधू किशोर सावंत जनसन्मान यात्रा जी आयोजित केली होती त्याची छान अशी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली। या प्रतिकृती इतकी सुबक केलेली, आम्हाला खूप आनंद त्या प्रतिकृतीचा झालेला आहे। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।